सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. गॅस सिलेंडरच्या बाबतीत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशी यांचं आवाहन. अनधिकृत गॅस सिलेंडर साठा करणाऱ्यावर प्रशासनाची करडी नजर. बाचणी इथं अफूची बेकायदा लागवड उघड. 1,18,000 मुद्देमाल जप्त. एकाला अटक. कागलच्या जाधवमळा परिसरात मगरीचं दर्शन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गॅस टंचाईच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी. दिल्लीत संसद भवनाच्या परिसरात आंदोलन. सोलापूरमध्ये काँग्रेसचा मोर्चा. झाशीमधून गॅस सिलेंडरनं भरलेला ट्रक चोरीला. विधानसभेत विजय वडेट्टीवार यांच्याकडून मुद्दा उपस्थित. 18 लाख रुपयांचे गॅस सिलेंडर चोरीला. IRCTCच्या किचनमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा. खाद्यपदार्थ सेवा स्थगित करण्याच्या सूचना. तर प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. IRCTCचं स्पष्टीकरण. संसदेत अजितदादांच्या अपघातावरती अरविंद सावंत यांना बोलू दिलं नाही. किती अडथळे आणले तरी दोषींना कुणीही वाचवू शकणार नाही. रोहित पवार यांचं ट्विट करून आरोप. अजित पवार यांचं नाव आणि प्रतिमा वापरायला कुटुंबाची परवानगी अनिवार्य. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी जारी केले आदेश. मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विनंती पत्रानंतर धर्मादाय आयुक्तांचे आदेश जारी. केरळच्या दौऱ्यावरती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवरती हल्लाबोल. जगात युद्ध सदृश्य परिस्थितीत काँग्रेस राजकारण करत असल्याची मोदींची टीका. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.